पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 18 मधील नगरसेविका सौ ममता प्रीतम म्हात्रे यांची महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी निवड झाली आहे। त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत ही जबाबदारी देण्यात आली आहे। गेल्या 15 वर्षापासून महिला सक्षमीकरण, आरोग्य, रोजगार निर्मिती व शिक्षण क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय काम केले असून हजारो नागरिकांना विविध उपक्रमाद्वारे लाभ मिळाला आहे। त्यांच्या निवडीमुळे महिला व बालकल्याण विभागाच्या कामकाजाला अधिक गती मिळेल असा विश्वास व्यक्त होत आहे। आज माझी पनवेल महानगरपालिका महिला व बालकल्याण समिती सभापती माझी निवड झाली आहे। मला अत्यंत आनंद होत आहे। भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली मी महिला सक्षमीकरण, रोजगार ह्या विषयांवर नक्कीच काम करण्याचा प्रयत्न करीन। आज भारतीय जनता पार्टीने मला ह्या पदावरती निवडलं, त्यासाठी मला उचित समजलं, त्यासाठी मी त्यांची खूप आभारी आहे। मी नागरिकांच्या, काही महिलांच्या समस्या असतील त्यावर सकारात्मक व विकासात्मक काम करण्याचा पूर्णतः प्रयत्न करीन। जेव्हापासून तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलेला आहात तेव्हापासून तुम्ही दौरा सुरू केलाय, पाहणी दौरा केलेला आहे, आता तर पद सुद्धा मिळाले, तर महिलांसाठी कशी काय तयारी असणार? सर्वप्रथम माझी निवड नगरसेविका म्हणून झाली, पण माझा पहिला विषय हा महिलांवरच होता। पण की महिलांसाठी आपण काय करू शकतो, आणि नेमकीच माझी सभापती म्हणून निवड झाली, तर नक्कीच मला आता त्याच्यावर जोराने काम करायची संधी मिळेल। तुमच्या या वाटचालीमध्ये भाऊंचा आणि दादांचा मोठा वाटा आहे। खूप जास्त आमचे बाबा आणि माझे पती प्रीतम म्हात्रे यांचा खूप मोठा सहभाग आहे माझ्यासाठी, आणि त्यांच्याचमुळे आज मी पुढे मला जाण्याची संधी मिळते, आणि त्यांचेच मार्गदर्शन माझ्यासाठी पुढेही खूप कामी येणार आहेत। आणि तसेच रामकाका असतील, प्रशांतदादा असतील, आपले विक्रांतदादा असतील, परेशदादा असतील, ह्यांच्या मार्गदर्शनाखाली मी नक्कीच काम करायचा प्रयत्न करीन, आणि मला काही नवीन गोष्टी शिकण्यासाठी पण संधी मिळेल। प्रथम तुमच्या पत्रकारांचा आभारी आहे। खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी हे समुद्रा एवढं मोठे पक्ष आहे, आणि त्याच्यामध्ये आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी मला हा स्थायी समितीचा पद दिला, त्याचं मी 100% सोनं करेन। कारण त्यांना माहिती आहे मी ग्रामपंचायती सदस्यापासून ते जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरसेवक 2 वेळा, मला शासन काय, प्रशासन काय चांगलं अवगत आहे। त्यामुळं त्याच्यावर विश्वास ठेवून हा पद मला दिलेला आहे। 100% पनवेलकरांच्या जनतेसाठी मी पूर्णपणे मला झोकून देईन, आणि पनवेलच्या विकासाला आम्ही महापौर असतील, उपमहापौर असतील, परेशदादा ठाकूर असतील, सभागृह नेते असतील, आमचे गटनेते असतील, यांना सगळ्यांना घेऊन आणि प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाने हा सर्व कामकाज पुढे नेऊ आणि जनतेला न्याय देऊ। सभापती पदासाठी बरीचशी नावं समोर येत होती, पण एवढा तरी की अभिनेत्रींना तुमचं नाव शिक्कामोर्तब झालेलं आहे, तर सगळ्यात प्रथम ह्या बाबतीत तुम्ही काय सांगाल? मी तुम्हाला सांगितलं ना, प्रशांतदादा ठाकूर साहेब एवढे चाणक्य बुद्धीचे आहेत की त्यांना माहीत आहे हा दुसऱ्या टर्ममधला पहिला सभापती पद आहे, आणि कोणतरी अनुभवी माणूस पाहिजे, आणि त्याच्यामध्ये मी 5-6 वर्षे भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत आहे, आणि मी स्वतःला झोकून देतो। माझी मिसेस जिल्हा परिषद सदस्य होती, सभापती होती, आणि त्याचा अनुभवाच्या शिदोरीने त्याने आमच्याकडे बघून ह्या पद आम्हाला दिले। बरीचशी कामं आता प्रशासकीय कार्यभार असल्यामुळे बरीचशी कामं आता झालेली नाही, यापुढे आपण ती कामं आता सगळ्यात प्रथम कोणत्या कामांना आपण प्राधान्य देणार सगळ्यात? 100% तुमचा प्रश्न खूप छान आहे। गेली 5 वर्षानंतर 3-3.5 वर्ष प्रशासक होता, आता आम्ही परवा पदभार सांभाळल्यानंतर सर्व आढावा घेऊ, सर्व खात्यांचा आढावा घेतल्यानंतर या तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी पुढच्या वेळेला देऊ। प्रशासकीय बाबतीत तगडी मजबूत आपलं हे आहे, आपलं वर्चस्व आहे, आणि तुमचा हा जो अनुभव आहे तो अनुभव हा पनवेलच्या जनतेला कसा प्रशासकीय ताकद वगैरे नाही आहे। अधिकारी आणि पदाधिकारी यांची सांगड एक असेल तर जनतेच्या विकासाला चालना येते। तुम्हाला सांगतो, मी ग्रामपंचायतीचा सदस्य असताना ग्रामसेवकांची आपल्याला हितगुज साधायचं असतं, जिल्हा परिषदेला शिओ सारख्या पदाधिकाऱ्यांशी हितगुज साधायचे असतं, पंचायत समितीमध्ये BDOशी, आणि आता महापालिकेमध्ये आयुक्त असतील, उपायुक्त असतील,
त्यांच्याशी हितगुज करून जे जनतेच्या हिताचे प्रश्न आहेत ते आमदार प्रशांत ठाकूर साहेब असतील, परेशदादा असतील, नितीनभाई असतील, महापौर असतील, उपमहापौर असतील आणि आमचे बिनेदार सभागृह नेते असतील, यांना सगळ्यांच्या मार्गदर्शनाने हा विकासाचा गाळा 100% पुढे नेऊ. तुम्ही बघता प्रशांतदादा ठाकूर साहेब, तुम्ही असेंब्लीमध्ये आज किती प्रश्न उचलतात. पनवेलसारख्या ठिकाणी हा ट्रॅफिकचा एवढा प्रश्न आहे, तो सोडवण्याचा प्रयत्न करतात. पनवेल आधी काय होती, आता तुम्ही जाऊन बघा किती मोठे मोठे रस्ते. म्हणजे हा 2016-17ला आमदार प्रशांतदादा ठाकूरनी महापालिका आणून खूप चांगला असा हा उपक्रम राबवलेला आहे. मी जिल्हा परिषदेमध्ये असताना 3 लाख 3.5 लाख निधी यायची. आता महापालिका झाल्यानंतर भरपूर सारी निधी आहे आणि त्याच्या विकासाच्या जोरावर विकास करू शकतो आपण. पुढे पण हा रथ असाच प्रकारे जोराने चालेल आणि येणाऱ्या या 4-5 वर्षामध्ये नवी मुंबईची बरोबरी आम्ही करण्याचा मानस ठेवलेला आहे. त्या अनुषंगाने आपण हा 100% प्रयत्न. सर, तुमच्या मार्फत आता पहिलं तुम्ही कुठल्या कामाला प्राधान्य द्याल? मी तुम्हाला सांगितलं प्राधान्य. सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टीचे आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे प्रमुख आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब आणि आमच्या रायगडचे भाग्यविधाते आदरणीय रामशेठजी ठाकूर साहेब, आदरणीय माझे वडील जे एम म्हात्रे साहेब आणि इथे ज्यांच्या आम्ही सोबत राहून महापालिका असेल, जिल्हा परिषद पंचायत समिती असेल, ही ताकदीनं लढून जिंकलो असे कार्यसम्राट आमदार मान्य प्रशांतजी ठाकूर साहेब, आदरणीय आमदार महेशजी बालदी साहेब, आदरणीय विक्रांतजी पाटील साहेब आणि खरोखर की महापालिका म्हटलं की ज्यांचं नाव घेणं क्रमप्राप्त आहे असे आदरणीय परेशजी ठाकूर साहेब आणि खरोखर की जिल्ह्याचे नेतृत्व जे करतायत जिल्ह्याचे प्रमुख अविनाशजी कोळी आणि पनवेलचे महापौर नितीनजी पाटील, उपमहापौर प्रमिलाताई आणि आत्ताच ज्यांची परवाच निवड झाली ते सभागृह नेते प्रकाशजी बिनेदार साहेब आणि आज ज्यांची निवड झाली ते दोघेही माझी मिसेस ममता म्हात्रे, हिची आज महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी निवड झाली आणि बबनजी मुकादम यांची स्थायी समिती सभापतीपदी निवड झाली. या दोघांचंही मनापासून मी कौतुक आणि अभिनंदन करतो आणि खरोखर भारतीय जनता पार्टीमध्ये काम जो करेल तो नक्कीच पुढे जातो हे वाक्य ज्याप्रमाणे आहे. कारण इथे कुठल्याही पदाची कोणी अपेक्षा केली नाही. जे पक्ष नेतृत्वाने ठरवलं, उच्च स्तरावर ठरवलं, नेत्यांनी ठरवलं त्या पद्धतीनं ही सगळ्यांना पदं दिलेली आहेत आणि नक्कीच ज्यांना पदं मिळालेली आहेत मग स्वीकृत सदस्यपदी देखील आपले नगरसेवक परेशजी ठाकूर, गणेशजी कडू आणि इतरही सगळे बसलेले आहेत. या सगळ्यांचं मनापासून मी कौतुक करतो आणि जी जबाबदारी मग ते सभापतीपदी असेल, स्वीकृत सदस्यपदी असेल किंवा निवडून आलेले सदस्य असतील, या सगळ्यांना जी जबाबदारी दिलेली आहे ते नक्कीच भारतीय जनता पार्टी इथून पुढे कशी वाढेल आणि कशी जोमाने अजून काम करेल आणि नागरिकांपर्यंत जाऊन त्यांच्या ज्या अडचणी आहेत या समजून घेऊन त्या पद्धतीनं कामं करतील. नक्कीच माझ्या मनात बिलकुल शंका नाही आहे. कारण आता हे सगळे नवीन सदस्य निवडून आलेले आहेत आणि त्यांना नवीनच ही जबाबदारी मिळालेली आहे. त्याच्यामुळे मला खात्री आहे की ज्या पद्धतीनं ममता बिनविरोध झाली, नगरसेवकपदी बसली, नंतर सभापतीपदी देखील ती बिनविरोध झाली. म्हणजे नक्कीच माझ्या वडिलांनी केलेलं काम, सन्माननीय जे एम म्हात्रे साहेबांनी केलेलं काम, त्याच्यानंतर मी थोडंफार कुठेतरी त्या कामात पावलावर पाऊल ठेवू शकत नाही, परंतु प्रामाणिक प्रयत्न जे केलं त्याचं फळ आज ममताला बिनविरोधपदी बसून हे मिळालं असं मला वाटतं. आणि नक्कीच मी पक्ष नेतृत्वाचं सगळ्यांचंच मनापासून कौतुक करतो की आपण जी ममताला संधी दिलेत त्या संधीचं नक्कीच सोनं नाही परंतु सोन्याहून अधिक आणि प्रामाणिकपणाने ती नक्कीच काम करण्याचा प्रयत्न करेल आणि पूर्णतः महिला आणि बाल कल्याण समिती सभापती आहे या दोन्हीही स्तरातील सगळ्याच नागरिकांना, सगळ्या महिला असतील, बालक असतील, या सगळ्यांनाच न्याय देण्याचा प्रामाणिक ती प्रयत्न करेल. जिथे अडचण असेल तिथे आम्ही सोबत आहोत, परंतु आता तिला खूप चांगला चान्स आहे की तिला स्वतःहून सगळे डिसिजन घ्यायचे आहेत आणि त्याच्यामुळे नक्कीच पूर्ण टीम ताकदीनं तिच्यासोबत आहे. महापौर, उपमहापौर, सगळ्या समित्यांचे सभापती, नगरसेवक सगळे असतील, हे सगळेजण एकत्रित मिळून नक्कीच चांगलं काम करतील आणि इथून पुढे
उद्यापासून म्हणजे आत्तापासूनच तिची खरी सुरुवात झालेली आहे. मगाशी ती बोलताना तुम्ही बघितलं, कारण नवीन जबाबदारी आहे, परंतु 100% कामामध्ये ती यशस्वी ठरेल याच्यात माझ्या मनामध्ये तीळ मात्र शंका नाही. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.